नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सहकार हा प्रभावी मार्ग असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजना प्रत्यक्ष राबवण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. आवश्यक त्या योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. वेळप्रसंगी मंत्रिस्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं आश्वासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं आहे. दापोलीतील श्री मंगल कार्यालय येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दापोली, खेड आणि मंडणगड या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत दूध उत्पादक खरेदी विक्री संघाची स्थापना केली असून हा निर्णय सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या संघाच्या स्थापनेमुळे दुग्ध व्यवसायाला नवे बळ मिळालं असून हा विश्वास कदम यांनी व्यक्त केलाय. शासनाकडे दूध उत्पादनाला चालना देणाऱ्या अनेक योजना उपलब्ध असून त्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचं त्यांनी यात नमूद केलंय. मेळाव्यात जिल्हा बँकेचे संचालक सुधीर कालेकर, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, प्रांत अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी, तालुका प्रमुख उन्मेष राजे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर दत्तात्रय सोनवणे, किशोर देसाई, अनिल महाडिक यांनी मार्गदर्शन केलंय. दूध व्यवसायातील अडचणी, संधी आणि सहकाराचे महत्त्व यावर मान्यवरांनी शेतकऱ्यांना दिशा दिली. दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मेळाव्यास हजेरी लावून दूध उत्पादक संघाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहकाराच्या माध्यमातून संघटितपणे काम केल्यास कोकणातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम निर्णायक ठरेल असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केलाय. कोकण वार्ता न्यूज, दापोली. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.